किराणा दुकान म्हणा किंवा साध्या टपरीवर 1-2 रुपयाच्या खरेदीसाठी आपण बिनधास्त गुगल पे, फोन पे नाहीतर पेटीएम करतो। हल्ली कॅश घेऊन कोण फिरतो? म्हणत कार्ड फोन की कर QR कोड स्कॅन आणि कर पेमेंट एवढं सोपं करून दिले आपल्याला UPI ने। नोटबंदीनंतर भारतात कमालीची लोकप्रिय ठरलेली ही UPI प्रणाली मात्र तिचा वाढता वापर लक्षात घेता दिवसेंदिवस मजबूत बनत गेली। काल 2024 या नवीन वर्षात आपण पदार्पण केलं आणि UPI ने पण कालपासून आपल्यात सुधारणा करत काही महत्त्वाचे बदल केले। आता ते बदल कोणते आहेत? त्यानं एक गुगल पे युजर, फोन पे युजर किंवा भीम पेटीएम युजर म्हणून आपल्याला काय फरक पडेल? काय नव्या गोष्टी आपल्याला UPI मध्ये दिसून येतील? एकूण सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपणा सर्वांना विषय खोल पृथ्वी गोल परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। 7,500 आपला परिवार पुढच्या वर्षी 1 लाखाच्या वर नक्की जाईल अशी या निमित्तानं आपण अपेक्षा करूया। तर मित्रांनो, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ही अशी संस्था आहे की जी UPI आणि त्या संदर्भातले बदल, सुधारणा अशा गोष्टी ठरवते। मग या नवीन वर्षात NPCI ने जे 10 बदल लागू केलेत किंवा लागू करणार आहे ते आपण आता जाणून घेऊया। त्यातला पहिला बदल म्हणजे तुम्ही वापरत नसलेले UPI ॲप्स डिॲक्टिव्ह होतील। म्हणजे मागील वर्षभरापासून तुम्ही तुमच्याकडे असलेले गुगल पे, पेटीएम, भीम ॲप, फोन पे तुम्ही वापरलंच नसेल किंवा उघडलं पण नसेल तर ते डिॲक्टिवेट केलं जाईल। RBI कडून सुरक्षिततेच्या कारणास्तव हे पाऊल उचललं जाईल। जर पुन्हा तुम्हाला ते वापरायचं असेल तर ते आधी मोबाईल नंबरद्वारे ॲक्टिवेट करावं लागेल। NPCI ने केलेला दुसरा बदल म्हणजे डेली पेमेंट लिमिट। यामध्ये 1 लाखांपर्यंत व त्यावरचा कोणताही व्यवहार तुम्हाला एका दिवसात UPI ने करता येणार नाही। आता तिसरा बदल जो दुसऱ्या बदलापेक्षा थोडा वेगळा आहे तो म्हणजे स्पेशल पेमेंट लिमिट। आता मागच्याच बदलात आपण पाहिलं की दिवसाला 1 लाखापेक्षा जास्तीचे व्यवहार आपल्याला UPI ने करता येणार नाहीत। पण हा तिसरा बदल सांगतो की जर हॉस्पिटलची बिले, कॉलेजच्या फीज वगैरे तुम्हाला UPI द्वारे भरायची असतील तर ती मात्र भरता येतील आणि त्याला जे लिमिट आखून दिलं आहे ते 1 लाख ते 5 लाखापर्यंत आहे। अशी पेमेंट्स मग स्पेशल पेमेंट्स मध्ये गणली जातील। चौथा बदल लयच खतरनाक आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन सेटलमेंट लिमिट। यात कसं आहे ना की तुम्ही नेहमी एखाद्याला पेमेंट पाठवत किंवा करत असाल तर इट्स ओके, नाहीतर 2000पेक्षा जास्तीच्या पेमेंटसाठी सेटलमेंट टाइम 4 तासांचा असणार आहे। म्हणजे नवीन ठिकाणी किंवा नवीन व्यक्तीला 2000पेक्षा जास्तीची अमाउंट पाठवली तर ते पेमेंट त्याला मिळायला किमान 4 तास लागतील। खरं तर हे सायबर स्कॅम गुन्हेगारी रोखायला NPCI ने उचललेलं एक पाऊल जरी असलं तरी एखाद्या हॉटेलमध्ये, मॉलमध्ये, किराणा दुकानात पेमेंट करताना अडचणच झाली की राव। मग 3000चं बिल पे करून जर 4 तासानं ते पैसे हॉटेलवाल्याला मिळणार असतील तर तो काय आपल्याला 4 तास तिथनं हलू देतोय? तेच मग किराणा दुकानात किंवा मॉलला गेल्यावर असणार आहे। पाचवा बदल असा आहे की UPI ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन। हा बदल आधीच्या बदलाला जरूर आहे बरं का। म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन सेटलमेंट लिमिट 4 तासांचं म्हटलंय ना, त्याच 4 तासात तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन कॅन्सल करायचा बी ऑप्शन असणार आहे किंवा तो मॉडिफाय करण्याचा देखील ऑप्शन असणार आहे। आता यात पंचायत अशी नको व्हायला की एखाद्या ठिकाणी बिल पे करून गेल्यावर ग्राहकानं तिथून जाऊन 4 तासांच्या आत ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल केलं तर। खरं तर याचा उद्देश हा आहे की आपल्याकडून बऱ्याचदा मोबाईल नंबरला पैसे पाठवताना ते भलत्याला जातात, तेव्हा हा ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन कामाला येईल विथ नो झंझट। सहावा बदल म्हणजे बँक अकाउंट नेम। म्हणजे UPI द्वारे एखाद्याला पेमेंट करताना QR कोड स्कॅन केल्यावर किंवा मोबाईल नंबरला पेमेंट करताना समोरच्याने त्याचं बँकेला जे नाव दिले ते आपल्या UPI ॲपमध्ये दिसेल। म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत। सातवा बदल असणार आहे तो UPI क्रेडिट लाईनचा। म्हणजे आतापर्यंत कसं असायचं की आपल्या बँक अकाउंटला जेवढे पैसे असतील तेवढेच पैसे आपल्याला UPI द्वारे पुढे पाठवता यायचे। पण UPI क्रेडिट लाईनने आपल्याला ज्या बँकेसोबत आपला UPI ID जोडला गेलाय तिला क्रेडिटसाठी रिक्वेस्ट पाठवून आपल्याला म्हणजे ग्राहकाला क्रेडिट भेटू शकतं। मग तुमच्या बँक अकाउंटला बॅलन्स असो अगर नसो, पण ते तुमचा सिबिल स्कोअर आणि तुमचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड्स कसे आहेत यावर अवलंबून असतं। आठवा बदल म्हणजे UPI ATM। जपानच्या हिताची कंपनी सोबत पार्टनरशिप करून लवकरच
जसं आपण क्रेडिट कार्ड वापरून ATM मधून कॅश काढतो त्याचप्रमाणे आपण UPI कोड स्कॅन करून आपण ATM मध्ये कॅश काढू शकणार आहे। त्याला व्हाईट लेबल ATM WLA असं नावही दिले गेले। 9 आहे UPI ट्रान्झॅक्शन चार्ज। जर कोणी UPI क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून UPI वॉलेटमध्ये पैसे जमा केले आणि त्यातून जर UPI पेमेंट केलं असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला त्या विक्रेत्याला 1.1% सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल। 10वा बदल म्हणजे UPI पे साठी आता टॅप अँड पेचा ऑप्शन येऊ शकतो। असं सांगितलं जातंय की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे येत्या काळात UPI साठी आता टॅप अँड पेचा ऑप्शन आणला जाऊ शकतो। आपण जसं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट मशीनला टॅप करून पेमेंट करतो त्याचप्रमाणे आपला मोबाईल टॅप करून आपण UPI पेमेंट करू शकू। आगामी काळात UPI आणि पर्यायाने ऑनलाईन पेमेंटच्या गोष्टी अजून सिक्युअर आणि दर्जेदार होतील यात शंका नाही। तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। विषय खोल पृथ्वी गोल।